नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी कशासाठी हवी. शेतकऱ्यांना माध्यमातून विचार जाणारा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजेच की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखाची कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा करत असताना घटित करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येणाऱ्या आधारे निकष ठरवले जाणार आहे व जी आर येणार सर्व बाबी यामध्ये समजून घेतली जाणार आहे. आकडेवारी समोर आलेली आहे. येत्या 8 ते 15 दिवसामध्ये 1 महिन्याच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. अशा प्रकारे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जाते. परंतु येणाऱ्या प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या कर्जमाफीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव समोर ठेवला जात नाहीये. याला मंत्रिमंडळाच्या अद्यापही मंजुरी मिळाली नाही. मग शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच अनुषंगाने विचारलं जाते की मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे का? डायरेक्टली कर्जमाफीचा जी.आर सुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे ही बाब होत नाही. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता कशा प्रकारे कर्जमाफी केली जाणार आहे, किती बाहेर पडणार आहे व किती शेतकरी पात्र असणार आहे, अशा प्रकारच्या सर्व यांचा अहवाल सादर होईल. हा जो काही अहवाल आहे, हा काही प्रस्ताव आहे, हा मंत्रिमंडळासमोर मांडावा. म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंत्रिमंडळ मंजुरी मिळते व मिळालेल्या मंजुरीला आधारे शासन निर्णय निर्गमित केला जातो व ज्यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळी आयोजित केली जाते त्यावेळेला शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती म्हणजेच की कर्जमाफीच्या मंजुरीची. कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळाची जर मंजुरी मिळाली तरच हा जी.आर निर्गमित होऊ शकतो. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून 8 ते 15 दिवसामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व अशाच नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.